सर्वांना आधी श्री साळुंके चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आजची रेसिपी आहे आपली झटपट आणि चटपटमध्ये आपण बनवणार आहोत पावभाजी। तर पाव किलो मी हिरवे वाटाणे घेतले आहेत, फ्रेश आहे। थोडेसे आपण हे सर्व चॉप करणार आहोत। गाजर घेतलेला आहे, बीट घेतलेला आहे, शिमला मिरची घेतलेली आहे, त्याचबरोबर मी फ्लावर घेतलेला आहे, पावभाजी मसाला, कोथिंबीर, तुमच्या आवडीनुसार तुम्ही आणखीन व्हेजिटेबल्स ॲड करू शकतात। पोटॅटो घेतलेले आहेत, स्वच्छ धुवून आता मी कट करणार आहे। हे सर्व साहित्य बघू शकता। अशा प्रकारे आपण ऑनियन चॉप करणार आहेत किंवा तुम्ही ग्राइंड करून टाकलं तरी चालेल। पोटॅटो, बीन्स, वाटाणा आणि बटाटा पाव किलो घेतलेला आहे मी। पाव किलो ऑनियन चॉप करणार आहे, पाव किलो टोमॅटो, पाव किलो आपले फ्लावर, पाव किलोच मी तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकतात। त्यात बीटरूट आणि मी कलर येण्यासाठी हे चांगलं आहे आणि मुलांना पौष्टिक आहे रक्तवाढीसाठी, म्हणून मी हे बीटरूट आणि कॅरट घेतलेले आहे। त्याचबरोबर शिमला मिरची 2 घेतलेल्या आहेत, ते मी बारीक चॉप करणार आहे। कोरिएंडर चॉप केलेला आहे 2, मी एक 10 वाला एक 5 वाला घेतलेला आहे आणि एक पावभाजी मसाला, चिकन मसाला, घरचा लाल तिखट, हळद, जिरे, आवडीनुसार मीठ। त्याचबरोबर मी रेडीमेड किंवा तुम्ही घरचं आलं लसणाची पेस्ट यूज करा। डायरेक्टली मी फोडणी टाकणार आहे आणि बनवणार आहे। बघू शकता अशा प्रकारे श्री साळुंके चॅनलला लाईक अँड फॉलो करायला विसरू नका। जर व्हिडिओ हा फुल डिटेल्समध्ये पाहिजे असेल तर माझ्या यूट्यूब इन्स्टावरती जाऊन तुम्ही श्री साळुंके नावाने कुकिंग चॅनलला व्हिजिट करून आपण फॉलो करा आणि लाईक सबस्क्राईब करून व्हिडिओ पाहू शकताय। तर मी आज शॉर्टमध्येच तुम्हाला हे इन्ग्रेडियंट दाखवलेले आहेत। डायरेक्टली मी कुकरला फोडणी देणार आहे, त्याचबरोबर मी ही पावभाजी बनवणार आहे बटर टाकून। टिप्स अँड ट्रिक्स जर पाहिजे असेल तर फुल व्हिडिओ बघा तुम्ही यूट्यूबला जाऊन। तर आता हे टिप्स आहे, अशा ग्राइंडरमध्ये घ्यायचं आहे आणि हे डायरेक्टली फाईन चॉप करून घ्यायचं आहे, कारण की फटाफट आणि नंतर आपल्याला जास्त वेळ लागणार नाही। असेच मी कांदा, टोमॅटो आणि अशा प्रकारे तुम्ही बघू शकताय लावून मी फ्राय करणार आहे। बघू शकताय कुकरमध्ये मी बनवणार आहे। चला तर मी आता सगळं चॉप असंच मी ग्राइंडर मशीनमध्ये करणार आहे। फुल डिटेल्समध्ये पाहिजे असेल तर श्री साळुंके चॅनलला व्हिजिट करा, लाईक करा, फॉलो करा। डायरेक्ट मी कुकरमध्ये फोडणी देऊन करणार आहे। अशा प्रकारे बघू शकता कसं झटपट आणि चटपट होतं आणि ह्याने लवकर शिजण्याची शक्यता असते, म्हणून अशा प्रकारे मी बनवलेलं आहे। आता डायरेक्टली आपण फोडणी टाकून पटकन 5 ते 6 शिट्ट्या करून घेणार आहोत। श्री साळुंके चॅनलला लाईक अँड फॉलो करा। थँक्यू एव्हरीवन, थँक्यू सो मच। अशा प्रकारे बघू शकताय बटर टाकलेलं आहे मी। ह्याच स्टेजला आपण ऑनियन टाकणार आहोत, म्हणजेच सुगंध फ्रेग्रन्स असाच राहील। थोडंसं आपण बटरचा आणि तेलाचा यूज करणार आहोत। ऑनियन चांगल्या प्रकारे आपण फ्राय करायचं। गॅसचा फ्लेम हा फास्ट आहे, बघू शकता आणखीन बटर वितळलेलं नाही। आता आपण कॅप्सिकम ॲड करायचे आहेत आणि मसाले बघू शकता। कॅप्सिकम आता ह्याच्यामध्ये ॲड करूया। अद्रक लसूणची पेस्ट आपण 2 टेबलस्पून ॲड करणार आहोत। सगळं आपण कच्चापणा ह्याच्यातला घालवणार आहोत, बघू शकताय। आपण ग्राइंड करत आहोत। अशा प्रकारे टोमॅटो आपण ग्राइंड केलेले आहेत, पाव किलो टोमॅटो घेतलेले आहेत, बघू शकताय। आपण साईडला करायचं आहे किंवा आधीच मी टाकायला हवं होतं, विसरली। जिरं ॲड करत आहे किंवा पावडरही ॲड केली तरी चालेल। लाल तिखट आपल्या आवडीनुसार 1 चम्मच मी टाकलेला, सॉल्ट 1 चम्मच आवडीनुसार, हळद 1 टेबलस्पून। चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या। थोडीशी कोरिएंडर आपण टाकणार आहोत, चिकन मसाला पावडर 1/2 टेबलस्पून, पावभाजी मसाला 1, चांगल्या प्रकारे मिक्स करा। टोमॅटो पाव किलो, तेल सुटेपर्यंत आपण याला फ्राय करायचं। गरम पाण्याचा यूज करणार आहोत, त्यावर ॲड करूया, मिक्स करून घेऊया। बीटरूट आणि गाजर आपण ॲड करणार आहोत, मिक्स करून घेऊया। गरम पाण्याचा टिप्स अँड ट्रिक्स आहेत, गरम पाणी यूज करा टेस्ट वाढण्यासाठी। आता आपण वाटाणे आणि बटाटे मिक्स करणार आहोत। आता वाटाणा आणि बटाटा आपण मिक्सरला कुकरमध्ये टाकणार आहोत।
प्रकारे बघू शकता आपण ॲड करायचं आहे. अशा प्रकारे आपण मिक्स केलेलं आहे. थोडे कोरिअँडर आपण वरतून टाकणार आहे. परत मिक्स करणार आहोत. गरम पाण्याचा यूज करणार आहोत. आता बंद करणार आहे. टिप्स अँड ट्रिक्स आहे आणि टेस्ट वाढते म्हणून आपण गरम पाण्याचा यूज करायचा आहे. आता आपण मिक्स करून घेऊया. अशाच नवनवीन रेसिपीसाठी श्री साळुंखे चॅनलला लाईक अँड फॉलो करा. थँक्यू एव्हरीवन. थँक्यू सो मच. पूर्ण डिटेल्समध्ये आपण यूट्यूब इंस्टावरती बघू शकता. लाईक अँड शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका. आपलं फ्राय झालेलं आहे. आता पाणी ॲड करूया. थोडं थोडं आपण पाणी ॲड करायचं आहे आणि कुकरची शिट्टी लावू. अशा प्रकारे बघू शकता उकळी येत आहे. आता आपण कुकरची शिट्टी लावून घेऊया. कमी गॅस करायचा आहे. अशा प्रकारे बघू शकता. प्लीज लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका. थँक्यू एव्हरीवन. थँक्यू सो मच. श्री साळुंखे चॅनलला लाईक अँड फॉलो करा. फ्राय करणार आहोत बघू शकता. त्याचबरोबर आपण हे करणार आहोत बघू शकता. लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. प्लीज लाइक शेयर बटर 10 बजे तक नहीं पॉसिबल होगा आपको लाइक शेयर